एनसीपी विलीनीकरणाची इनसाइड स्टोरी लवकरच समोर येणार आहे, कारण आमदार रोहित पवार इनसाइड स्टोरी सांगणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाबाबत ते खुलासा करतील. अजितदादांच्या इच्छेवर 12 तारखेला बोलणार असं रोहित पवारांनी स्वतः सांगितलंय. पवार कुटुंबांना एकत्र यावं हीच दादांची इच्छा होती असंही रोहित पवार म्हणाले. 10 तारखेला विमान अपघाताबाबत बोलणार असं रोहित पवारांनी सांगितलंय. विलीनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलीनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेन. विलीनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल. आणि त्या दिवशी सुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलीनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल. दुःखद घटना ही घडल्यानंतर 13 दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे. आणि याच्याच पुढं सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे, तसंच काहीतरी होईल. आणि आज कुठेही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले. श्रीनिवास काका असतील, पार्थ असतील, सगळे, आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं. कुठं ना कुठंतरी परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो.